मी बरोबर आहे हे गृहीत धरूनच माणसाचा जीवन व्यवहार चालू असतो. इतकंच नाही तर मी 100% बरोबर आहे असं गृहीत धरूनच आपला जीवन व्यवहार चालू असतो. आणि हे सगळं चालत असताना जे माणसाला दुःखाचा, कष्टाचा, वेदनेचा अनुभव येतो, तर मग हे सर्व काही जबाबदारी माणूस बाहेरच्या गोष्टीवर, संयोगावर, प्रसंगावर टाकत असतो, व्यक्तीवर टाकत असतो, परिस्थितीवर टाकत असतो. मला जे कष्ट होतात, मला जे दुःख होतात, मला ज्या वेदना होतात, तर याला कारणीभूत काय? तर बाहेरची परिस्थिती आहे, बाहेरचा व्यक्ती आहे, किंवा अन्य काही जे बाहेर आहे तेच कारणीभूत आहे असं माणसाचं चालू असतं. आणि पर्यायाने काय होतं की जीवनभर माणूस सुखदुःखाच्या चक्रामध्ये अडकतो. बेचैनी त्याला कधी सोडतच नाही. आणि समाधान जीवन ही केवळ एक स्वप्न बनून राहतं. काय होतं असं जीवनामध्ये? आपण सर्वजण कशासाठी धडपडतो? तर त्याचं एकच उत्तर आहे की सुखासाठी. मग का नाही असं सुख मिळालेला माणूस भेटत? का नाही कोणाच्या जीवनामध्ये समाधान पावला हे उत्तर निघत? जसं तुकाराम महाराजांनी घोषणा केली की आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. त्यांनी हे जगजाहीर सांगितलं की माझी तृष्णा गेली आणि माझं चित्त विश्रांती पावलं. आता त्या चित्तामध्ये खळबळ होण्याची शक्यताच नाही. ते इतकं निवांत झालं, इतकं समाधान पावलं. असं कधी होतं का आपल्या जीवनामध्ये? कधीच होत नाही. जीवनभर परमार्थ करणारा असू द्या, शास्त्राचं अध्ययन करणारा असू द्या, आणि कोण्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रतिभावान व्यक्ती असू द्या, सत्तावान असू द्या, वित्तवान असू द्या, की आणखीन कोणी असू द्या, जीवनामध्ये आपण आता समाधान पावलो, आपला आता जीवन नो प्रॉब्लेम झालेलं आहे. आता कोण्या गोष्टीची तळमळ, चिंता, खेद, पश्चाताप काहीही नाही. जे आहे ते सर्व मान्य आहे असं आता होऊन बसलंय. त्याच्यामुळं अखंडित शांतता आहे, स्थिरता आहे, आणि आतून काहीही आता लाटा उठत नाहीत. असं जीवन झालंय का कोणाचं? माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर माणसाला पूर्णपणे सुखाची प्राप्ती करता येते. माणसाला स्थिरता आणि अखंडित शांतता प्राप्त करता येते. माणसाला पूर्णपणे समाधान होता येतं. हेच सार अध्यात्माचं, परमार्थाचं, संत विचाराचं आहे की या जीवनामध्ये ती संधी आहे. हे जीवन माणसाला तिथपर्यंत नेऊ शकतं. केवळ मनुष्य जीवन माणसाला तिथपर्यंत नेऊ शकतं की जिथं जीवनात घडणाऱ्या कोणत्याच गोष्टीची तुम्हाला पर्वा नसते, किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये एवढा अधिकार नसतो, कोणत्या गोष्टीमध्ये एवढं सामर्थ्य नसतं की ती तुम्हाला हलवू शकेल. येणार तर सगळ्याच गोष्टी आहेत. संत असोत, अवतार असोत, किंवा आणि कोणाचं जीवन असो, येणार तर सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्या जीवनामध्ये. या प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये जे काही घडणार आहे ते सगळं त्याच्याही जीवनामध्ये घडणार आहे. परंतु ज्याला आतली स्थिरता आणि शांतता साधली, ज्याला ते समाधान, सर्व स्वीकार आतून जमला, तर त्याच्या जीवनामध्ये पुन्हा कोणता प्रसंग, कोणती घटना, कोणता व्यक्ती, कोणती वेळ काळ परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रभाव टाकू शकते. आणि जे क्षेत्र त्यानं प्राप्त केले तिथे कशाचाच प्रभाव पडू शकत नाही. असं एक आसन आहे, असं एक ठिकाण आहे
आता तो तिथं बसलाय की तिथे आता कशाचा प्रभाव पडण्याची शक्यताच नाही, असं ते ठिकाण आहे. आणि ते अविचल, अढळ, शांत, समाधानी, आनंदी स्थिती प्राप्त करणं हेच मनुष्य जन्माचं ध्येय आहे, असं संत सांगतात. आणि जो मी ईश्वर भजतोय, ज्याचं मी चिंतन करतोय, ज्याला मी हाक मारतोय, तर तो त्या सिंहासनावर बसलेला आहे आणि माझं ध्येय तो आहे. आणि म्हणून संतांकडे जर आपण पाहिलं, संत वाङ्मयाकडे जर आपण पाहिलं लक्षपूर्वक, तर संतांनी देवाकडे देवच मागितलाय. त्यांनी देवाकडे दुसरं काही मागितलंच नाही, कारण त्यांना माहिती की काहीही मागितलं तरी आपले प्रश्न सुटणार नाहीत, मिटणार नाहीत. शेवटी आपण तिथंच येणार आहोत. कोण्याच गोष्टीमध्ये असं सामर्थ्य नाही की ती गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी करेल. हे गणित त्यांनी ओळखलं, ही प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांनी पाहिलं आणि म्हणून त्यांनी खुणगाठ बांधली ती की मला तुझ्याशिवाय काही पाहिजे नाही, तर मग ही बाकीची सर्व मला झालेली चकली आहे. तेव्हा ही चकली त्यांनी लक्षात ठेवली. माझं भरकट नाही, तुला सोडून जे काही असेल ते माझं भरकट नाही. आणि म्हणून जीवनाच्या प्रवासामध्ये सर्वोच्च स्थान आपल्या जीवनामध्ये कशाला आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ईश्वर जर माझ्या जीवनाचा सर्वोच्च असेल तर बाकीच्या गोष्टी मला प्रभावित करतील, पण विशिष्ट मर्यादेपर्यंत. कारण एक जागा मी अशी दिलेली आहे की तिथे प्रभाव कोणी टाकू शकत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनातली कोडी जर आपल्याला असं वाटते किंवा सुटतात, तर हे आपण स्वतःशी धोका केला असं म्हणावं लागेल. बघा ना, ज्यांची जीवनं 50 वर्षे, 60 वर्षे, 70 वर्षे झाली, 80 वर्षे झाली, कोणाच्या जीवनातली परेशानी सुटली, कोणाचं चित्त निवांत झाले, कोणाची तक्रार संपली, कोणाची घालमेल गेली, कोणाची बेचैनी मिटलेली आहे. बोलण्याचा भाग, वस्तुस्थिती काय आहे हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सगळं ज्ञान आहे डोक्यामध्ये, सगळ्या प्रश्नाची उत्तरं देता येतात, बोलता येतं गोड गोड, परंतु जीवन मात्र बदलत नाही. अशी परिस्थिती आहे की नाही? मग हा स्वतःशी धोका माणूस का करतो? कारण माणसाला निर्वायचं आहे, या जगामध्ये तिथं प्रदर्शित व्हायचं आहे, त्याचं स्वतःचं प्रदर्शन मांडायचं आहे. आणि जग ज्याला किंमत देईल त्या गोष्टीचीच गणितं साधायची आणि त्या जगाच्या नजरेतच स्वतःला उभा करायचे. या जगामध्ये मी कमी पडलो तर ते अपमान आहे, आणि सगळ्याच्या बरोबरीनं राहिलो, सगळ्याच्या पुढं जाण्यात यशस्वी झालो तर तेच माझ्या जीवनाचं यश आहे, असं आपण ठाम मानून बसलो. आणि त्या दृष्टीने आपली सगळी धडपड चालू आहे. परंतु हे सगळं प्राप्त करूनही सुख मिळणार नाही हे नक्की आहे. परंतु अहंकाराचा अनाग्रह असा आहे की तो हेच पाहिजे म्हणून बसतो आणि आपण संपूर्ण जीवन त्याच्यासाठीच कारणी लावतो. म्हणून शेवटी ज्यांच्या सोबत आपण आहोत तेही राहणार नाहीत, आणि ज्याला आपलं अस्तित्व मानलंय आपण तेही राहणार नाही. म्हणून महत्त्वाचं आहे जीवनामध्ये समाधान महत्त्वाचं आहे, शांतता महत्त्वाची आहे, स्थिरता महत्त्वाची आहे. आणि ती ज्याच्यानं मला मिळेल तेच खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाची सार्थकता असू शकते. आणि म्हणून माणसानं हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे की मला नेमकं काय पाहिजे जीवनात. तेच तेच तर मी रिपीट करीत नाही ना. मग तेच तेच जर मी करत असेल आणि तेच तेच जर मला प्राप्त होत असेल आणि पुन्हा जर माझे प्रश्न अनुत्तरित राहत असतील तर मग माझा मार्ग चुकतो की नाही, याच्यावर पण माणसाने विचार केलाच पाहिजे. तेव्हा हा सगळा स्वतःचाच मार्ग, स्वतःच्याच परेशानीतून दूर पडण्याचा हा विचार आहे. तेव्हा ह्या विचाराला आपण जागा दिली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण याच्यातून सुटू शकतो. धन्यवाद.